नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि जसं की रिक्वेस्ट पण आली होती ह्या व्हिडिओची आणि थोडासा उशीर येतो, ठीक आहे, परंतु या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कॉलेज ॲडमिशन रिपोर्टिंग प्रोसिजर कशी असते. तुम्ही ऐकलं असेल, बराच वेळा शब्द गेला आहे की कॉलेज रिपोर्टिंग, फर्स्ट राऊंडनंतर रिपोर्टिंगला जायचं, सेकंड राऊंडनंतर रिपोर्टिंगला जायचं, सीट आणि कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन ही काय प्रोसिजर असते नेमकी, हे आपण बघण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार. कोणकोणती डॉक्युमेंट आपल्याला कॉलेजला सबमिट करायची, जनरल त्यासाठी काय तयारी केली पाहिजे, या व्हिडिओमध्ये आपण ती चर्चा करणार आहोत. जसं मी सांगितलं, आपल्या हिंदी चॅनलवरती ॲडमिशनवाला या चॅनलवरती हा ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. मराठीमधनं आपण या चॅनलवरती त्याच्यावरती डिस्कशन करूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न दवडता. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे ॲडमिशनसाठी कोण कोण जाईल. तर सगळ्यांना माहिती आहे की जे ॲटो फ्रीज ज्यांचं झालेलं आहे, म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांचं पहिलंच ऑप्शन त्यांना अलाउड होतं, पहिलंच ऑप्शन ज्यांना मिळतं, त्यांचं जो ऑप्शन त्यांना मिळाला पहिलाच तो ॲटो फ्रीज होतो. तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायची असते. सीट ॲक्सेप्टन्सची 1000 रुपये जी काही फी आहे ती तुम्हाला ती भरायची असते. आणि ती 1000 रुपये ही फी जी आहे, ही फी सीट ॲक्सेप्टन्सची आहे, जी पूर्ण ही कॅप प्रोसेस होती, जी ॲडमिशनची प्रोसेस राबवली जाते, त्याची ते सीट ॲक्सेप्ट करायची फी आहे. ती कॉलेजची फी नाही आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज होतो की कॉलेजचे 1000 रुपये मी ॲडव्हान्स भरलेले आहेत, तर असं नाही आहे. तर ही जी फी आहे, ही जी पूर्ण प्रोसेस चालू आहे आपल्या ॲडमिशनची, कॅप सिस्टमची, त्याची फी आहे सीट ॲक्सेप्टन्सची, कॉलेजची नाही आहे. कॉलेजला तुम्हाला तिथं गेल्यानंतर फी भरायची आहे. तर हा झाला विषय. सीट ॲक्सेप्ट करायची आहे, सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला भरायची आहे आणि ॲडमिशनसाठी कॉलेजला जायचं म्हणजे कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे. ठीक आहे, आता झालं. ऑटो फ्रीजवाले जाणार आहेत. दुसरे अजून कोण जाणार आहेत, तर सेल्फ फ्रीजवाले, म्हणजे ज्यांना पहिल्या क्रमांकाचं सोडून, म्हणजे तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे त्यातलं पहिलं ऑप्शन सोडून इतर दुसरं कोणतं तुम्हाला मिळालं आहे, परंतु तुम्ही त्याच्यात समाधानी आहात, तुम्हाला आता पुढच्या राऊंडला जायचं नाही आहे, जे भेटलं आहे तुम्हाला ओके आहे, बस ते संपून टाकायचा विषय, ॲडमिशन घेऊन टाकायचे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता, ते सेल्फ फ्रीज करता. आणि मग असे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी सेल्फ फ्रीज केलेलं आहे, त्यांना पण सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे, सीट ॲक्सेप्ट करायची आहे, फी भरायची, आणि फी भरल्यानंतर तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजला जायचं आहे, म्हणजेच कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे. या दोन प्रकारचे पहिल्या राऊंडनंतरचे विद्यार्थी याला जात असतात. आता बऱ्याच जणांचा पहिला राऊंड संपत आला आहे जवळजवळ. व्हिडिओ जसं मी सांगितलं लेट आहे, पण चला पुढे तुम्हाला तो कामा येईल. सेकंड राऊंडच्या नंतरचेही काही विद्यार्थी जातात. तर सेकंड राऊंडनंतर बराचसा गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होत असतो की नेमकं आता काय करायचं. मी सांगू इच्छितो की ज्यांना सेकंड राऊंडनंतर पहिल्यांदा सीट मिळेल, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये त्यांना सीटच भेटली नव्हती, सेकंड राऊंडला ज्यांना ज्यावेळेस पहिल्यांदा सीट भेटेल त्यांना ती सीट घेण्यासाठी सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची, सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं, सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आणि कॉलेजला ॲडमिशनला जायचं आहे. ज्यांना पहिल्यांदा सीट मिळेल त्या लोकांसाठी. ज्यांना बेटरमेंटसाठी जी लोकं गेली होती, जे विद्यार्थी बेटरमेंटसाठी गेले होते, त्यांना बेटरमेंट हो किंवा न हो, बेटरमेंटमध्ये त्यांना कॉलेज मिळो किंवा न मिळो, म्हणजे बेटरमेंटमध्ये जर दुसरं कॉलेज नाही मिळालं तर पहिल्या राऊंडला त्यांना जे मिळालं होतं त्याच कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. बेटरमेंटमध्ये जर नवीन कॉलेज मिळालं तर नवीन कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. नवीन मिळालं तर मला परत जुनं पाहिजे असं काही नसतं. नवीन बेटरमेंटचा अर्थच तो आहे की तुम्ही बेटरसाठी प्रयत्न करतात, आणि बेटरसाठी प्रयत्न करताय म्हणजे दुसऱ्या कॅप राऊंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही जे ऑप्शन टाकले ते बेटरच आहे, तुम्ही मागतायत बेटरमेंटसाठी मागतायत, म्हणजे बेटर कॉलेज असा सिस्टीमचा समज आहे. आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला ते कॉलेजेस टाकायचे असतात. मिळालं तर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे, म्हणजे ॲडमिशनला जायचं आहे. हा विषय क्लिअर झाला सर्व विद्यार्थ्यांचा की कुणाला ॲडमिशनला कधी जायचं आहे. चला आता ॲडमिशनसाठी काय तयारी करायला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा थोडंसं गोंधळ होतो त्यावेळेस, म्हणून थोडंसं आपण ॲडव्हान्स सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही ज्यावेळेस, आता बरेचसे कमी विद्यार्थी, जनरली कसं असतं फर्स्ट राऊंडनंतर कमी विद्यार्थी रिपोर्टिंगला जातात, सेकंड राऊंडनंतर त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि चला म्हणून या व्हिडिओचा उपयोग त्यावेळेसही होईल. या उद्देशाने आपण पुढे जाऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करूया की ॲडमिशनसाठी काय तयारी करायला लागेल. तर वेळ कमी असतो, बऱ्याच वेळेस कसं होतं की 4 ते 5 तुम्हाला दिवस दिले असतात, त्याच वेळेमध्ये जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी कॉलेजमधल्या करायच्या असतात. तर वेळ कमी जरी असला तरी तुम्ही कॉलेजची माहिती मिळवा, की जे जर विद्यार्थ्यांना जनरली तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेज टाकताय म्हणजे कॉलेजबद्दल तुम्हाला माहिती आहे, कुठलं कॉलेज आहे. परंतु तरीही जरी माहिती असलं की पुण्यातलं ते कॉलेज चांगलं आहे, सगळ्यांनी सांगितलं कॉलेज आहे ते, परंतु ॲक्च्युली ते कुठे आहे, जायचं कसं, तिथे जाण्यासाठी काय साधनं उपलब्ध आहेत, ते कॉलेजचा कॅम्पस कुठे आहे, हे सगळी माहिती तुम्ही तिथे एकदा गोळा करा. त्याच्यानंतर कॉलेजची फी किती आहे, ती भरायची कशी. प्रत्येक कॉलेजची पद्धत वेगवेगळी असते. काहींची चलन पद्धत असते, काहींकडे बँकाच तिथं असतात, काहींची ऑनलाईन असते, काहींची ऑफलाईन असते, काही लोक कॅश डिपॉझिट करायलाही सांगू शकतात. तर बऱ्याच कॉलेजची पद्धती वेगवेगळी असते. तेव्हा तुम्हाला ज्या कॉलेजला जायचं आहे तुम्हाला त्या कॉलेजची सिस्टीम समजून घ्यायला लागेल की तुमची ॲडमिशनची पद्धत कशी आहे.
तुम्हाला जी फी एकतर किती आहे. प्रायव्हेट कॉलेज असेल तर प्रायव्हेट कॉलेजेसच्या फी वेगवेगळ्या असतात. सगळ्या फीचा ब्युरो तुम्ही SSP FRA किंवा फी रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे तिथं त्यांची फी त्यांच्या पोर्टलवरती असेल. एखाद्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स डिस्कस त्या फीच्या बाबतही करूयात. पण तिथून तुम्ही फी काढू शकता. कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला ती अवेलेबल असते. तुम्ही फी बघू शकता किती आहे. विचारणाही करू शकता त्यांना की फी किती आहे, ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, कशी भरायची, इन्स्टॉलमेंटची काही सोय आहे किंवा नाही, ही सगळी इत्थंभूत माहिती फीबाबत सगळे अगोदर जमा करायची आपल्याला. त्याच्यानंतर बऱ्याच ॲडमिशन फॉर्म्स असतात. बऱ्याच कॉलेजचे बरेचसे फॉर्म असतात. काहींची सिस्टीमवर कोणी प्रिंट देत तुम्हाला, कोणी ऑनलाईन सांगेल भरायला. तर एकदा चौकशी करा ॲडमिशन फॉर्म कसा अवेलेबल असणार आहे. अंडरटेकिंग असतात बरेचसे, काही ॲफिडेविट असतात, बरेचसे काही फॉर्मॅट्स असतात. तर ते फॉर्मॅटही तुम्हाला भरावे लागतात. जर जसं की उपस्थितीबाबतचं अंडरटेकिंग असेल की मी पंचायत जे काही नियम असतात त्या तुमच्या बोर्डाचे की किती टक्क्यापर्यंत तुम्ही उपस्थित राहिला तर तुम्हाला परीक्षेला बसायला मुभा आहे, तर त्याचं अंडरटेकिंग तुम्हाला अगोदर द्यायला लागतं की मी उपस्थित राहील वगैरे वगैरे. तर बऱ्याचशा काही फॉर्मॅलिटीज असतात कॉलेजच्या. तर त्याची फॉर्म वेबसाईटवरती आहेत का, ती तुम्ही डाउनलोड करून भरून आणू शकतो का, की ऑनलाईन भरायचे किंवा तिथं आल्यानंतर तुम्ही देणार आहात. जी काय सिस्टीम आहे तुम्हाला एकदा समजून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे. म्हणजे जर लागत असतील फॉर्मॅटला 4 फोटो तर 4 फोटो तुम्हाला सोबत ठेवायला लागतील, जास्त ठेवायला लागतील. म्हणून अगोदर आपल्याला सगळी माहिती गोळा करायची कॉलेजला ॲडमिशनला जाण्याच्या अगोदर. दुसरं असं की सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत. मी हे अपलोड केलं नाही म्हणून हे नको न्यायला, मी LC अपलोड केला होता म्हणून मग बाकीचे डॉक्युमेंट नको न्यायला, तर असं नाही. सगळे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, तुम्ही जर दूरवरनं प्रवास करणार असाल, दुसऱ्या गावातनं दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या शहरामध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तुमचं घर सोडून, तर जाताना सोबत सगळे डॉक्युमेंट ठेवा. कारण तिथं कोणतं डॉक्युमेंट कधी लागेल सांगता येत नाही. तर आणि दुसरं असं की तुम्हाला ओरिजिनल सबमिट करायचे असतात कॉलेजमध्ये, म्हणून पुरेशा फोटोकॉपीज म्हणजे झेरॉक्स कॉपीज करून ठेवा. तुमच्या डॉक्युमेंटच्या पुढे तुम्हाला स्कॉलरशिपला लागणार आहे, विविध योजना येतील त्यासाठी लागणार आहे. वेळोवेळी कॉलेजही त्याची मागणी करत असतं आणि मग त्यावेळेस आपल्याला असं म्हणता येत नाही की तुमच्याकडेच आमचे ओरिजिनल आहेत त्यातलीच कॉपी काढून घ्या. असं म्हटल्यावर तुम्हाला विंडोवरला माणूस खेकसू शकतो. त्याच्यामुळे आपल्याकडे पुरेशा कॉपी असायला हव्यात. त्याच्यामुळे त्या काढून ठेवा, स्कॅन करून ठेवा, अपलोड करून ठेवा, कुठेतरी जतन करून ठेवा. आत्ताचे तुम्ही स्मार्ट मुलं आहात, तुमच्याकडे डिजिटल स्वरूपामध्ये ते नक्कीच असायला हवं. दुसरं असं की फोटो आणि इतर डॉक्युमेंट्स, बाकीचे पण काही डॉक्युमेंट्स असतात त्याला सपोर्टिंग, तेही सोबत, जसं की तुमचं आधार कार्ड आलं, फोटो आला, जे काही डॉक्युमेंट्स असेल ते सगळे सोबत तुम्हाला घेऊन जायचे. फोटोच्या बऱ्याचशा कॉपी घेऊन जा. काही कॉलेजला 2 लागतात, काहींना 1 लागतात, काहींना 4 लागतात. इतर प्रत्येक कॉलेजवाईज त्याची रिक्वायरमेंट वेगळी असू शकते. हे सगळं तुम्हाला बरोबर त्याची तयारी करून ठेवायची आहे. चला आता आपण तयारी केली. ॲडमिशनसाठीची प्रत्यक्ष तयारी आपण आता जाऊया त्याच्याकडे, की प्रत्यक्ष तयारी आपल्याला काय करायला लागणार आहे. तर प्रत्यक्ष तयारीमध्ये फीची तयारी करून ठेवा. फीची इन्फॉर्मेशन पहिल्या स्लाईडला आपण बघितलं की फीची इन्फॉर्मेशन आपण गोळा केली, पण फीची तयारी तुम्हाला करून ठेवायला लागणार. जर ते कॉलेज DDमध्ये घेत असेल तर DD प्रिपेअर करायला लागेल, अगोदरच तुम्हाला त्याची तयारी करून ठेवायला लागेल, DD काढून ठेवायला लागेल. ऑनलाईन करणार असेल तर ऑनलाईन ट्रान्सफर असेल तर मग ते कसं ट्रान्सफर आहे, तुमच्याकडे तशी सोय आहे का ट्रान्सफर करण्याची, तुमचं नेट बँकिंग आहे का, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे ज्या मार्गाने ते फी घेणार आहेत त्याची सोय तुमच्याकडे आहे का, आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याची तयारी करून ठेवायला लागेल. दुसरं की सारे ॲप्लिकेशन फॉर्म अंडरटेकिंग फॉर्मॅट तुम्हाला भरून ठेवायचे आहेत. म्हणजे तिथं गेल्यानंतर ऐनवेळेस बरेचसे कॉलेज तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध करून देतात त्यांचे ॲडमिशन फॉर्म, ते तुम्ही घेऊन तिथं भरू शकतात. किंवा बरेचसे कॉलेज, जर तुम्ही डिप्लोमाचे स्टुडंट आहात तर कदाचित तुम्हाला तिथं गेल्यावरही भरायला मिळतील. बरेचसे कॉलेज तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल करून देतात. ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे तयारी करून ठेवायची आहे. दुसरं असं की डॉक्युमेंट, जसं मी सांगितलं मागच्या स्लाईडवरती, सारे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे, ते सोबत कॅरी करायचे, त्याच्या व्यवस्थित फोटोकॉपी करून ठेवायच्यात. कॉलेजमध्ये आपल्याला ते सबमिट करायचे आहेत. जनरली कसं असतं की कॉलेज तुमचे डॉक्युमेंट घेतं, कॉलेज डॉक्युमेंट घेतल्यानंतर ते व्हेरिफिकेशनला त्यांना रिजनल ऑफिसला जायला लागतं. जे रिजनल ऑफिसेस असेल तुमच्या कॉलेजच्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये येत असेल तिथं जाऊन त्यांना ते डॉक्युमेंट दाखवायला लागतात. तुमची ॲडमिशन कशी वैध आहे हे त्यांना दाखवायला लागतं, प्रूव्ह करायला लागतं. तुमची एलिजिबिलिटी ते चेक करतात आणि एकदा तुमचे डॉक्युमेंट ओके आहे झाले की मग तुम्हाला ते डॉक्युमेंट परत मिळतात. तुम्हाला जनरली काही कॉलेजेस तुमचा डिप्लोमा झाल्यावर परत करतात, काही कॉलेजेस तुमच्या फर्स्ट इयरच्या एक्झामसोबत हॉल तिकीटसोबतच ॲडमिट कार्डसोबतच देतात. जसं मी सांगितलं, कॉलेज परतवे वेगळी प्रोसेस असेल पण तुम्हाला ते डॉक्युमेंट परत मिळतात. सगळे डॉक्युमेंट जरी परत मिळत असेल तर जे रिफंडेबल डॉक्युमेंट्स आहेत ते परत मिळतात. म्हणजे जसं की लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला परत मिळणार नाही. लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायला गेलं तर तुम्हाला डिप्लोमाचं लिव्हिंग सर्टिफिकेट मिळेल, आणि जसं की मायग्रेशन असेल तर ते तुम्हाला मिळणार नाही. जे असे काही डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला परत मिळतात, परंतु तुमच्या मार्कशीट ज्या असतात त्या तुम्हाला नक्कीच परत मिळतात. मार्कशीट झालं, तुमची कास्ट व्हॅलिडिटी जर असेल, ज्या कोर्सला लागू आहे ते तुम्हाला लागू आहे, ज्या कोर्सला नॉन क्रिमिलेअर झालं, तुमचं EWS सर्टिफिकेट झालं, हे तुम्हाला रिटर्न नंतर मिळतील. चला पुढे झालं.
कॉलेजविषयी पूर्ण माहिती घ्या. जसं मी सांगितलं की कॉलेज गेल्यानंतर सुरू कधी होणार आहे, ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन होणार असेल तर कोणत्या प्लॅटफॉर्मवरती होणार आहे, त्या प्लॅटफॉर्मची तुम्ही तयारी करून ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, जसं जर बरेचसे कॉलेजेस वेगवेगळे वापरतात, झूम वापरत असेल तर झूमची तुम्हाला माहिती असेल, पण काही काही कॉलेज क्लोज जसे की पेड असतात, जसे गुगलचे काही ज्या सोय आहेत क्लासरूम किंवा बरेचसे काही टीम वापरतात. तर असे काही वापरत असतील तर त्याची माहिती करून ठेवा, जेणे तुम्हाला नंतर कॉलेज सुरू झाल्यानंतर त्याची अडचण येणार नाही, वापरता येणार नाही. त्याचा इंटरफेसची ओळख करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याची अडचण येणार नाही. ऑफलाईन जर कॉलेज सुरू होणार असेल तर ते कधी होणार आहे, त्याच्यासाठी तुमची तयारी आहे का, तुमची राहण्याची तिथं सोय होणार आहे का, ह्या पॅन्डेमिकच्या परिस्थितीमुळे काय काय गोष्टी बंद आहेत, काय काय चालू आहेत आणि हॉस्टेलची आहे, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला घेऊन ठेवायची, म्हणजे ज्यावेळेस कॉलेज सुरू होईल प्रत्यक्ष त्यावेळेस तुम्हाला अडचण येणार नाही. चला आता प्रत्यक्ष आपण ॲडमिशन प्रोसेसबद्दल जाणून घेऊया. साधारणतः जसं मी सांगितलं प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी प्रोसेस असते, पण साधारणतः मी ती स्ट्रीमलाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे या स्लाईडमध्ये, की जनरली कशी असू शकते किंवा काय असणार आहे. याच्यामध्ये स्टेप मागे पुढे असतील, परंतु जनरली असंच असतं. तर चला आपण एक एक स्टेप बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कॉलेजला गेलात की तिथं ॲडमिशन सेंटर असेल किंवा एखादी खोली असेल किंवा जिथं ॲडमिशन रिपोर्टिंग प्रोसिजर असेल ती एक रूम असेल, एक ॲडमिशन सेंटर असेल जिथं तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. कॉलेजला गेल्यानंतर जनरली तुम्हाला गाईड केलं जातं की तुम्ही तिथे जा ॲडमिशनसाठी, त्याच्यामुळे तो तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे फार काही घाबरायचं किंवा फार काही चिंता करायचं कारण नाही. तिथं तुम्हाला सगळी हेल्प केलेली जाते. सगळे लोक त्या बाबतीत तत्पर असतात तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी. तर चला ॲडमिशन सेंटर किंवा ॲडमिशन रूम म्हणूया आपण त्यांना, तिथं तुम्ही जायचं आहे. गेल्यानंतर तुम्ही जसं सांगितलं की ऑनलाईन असतील तर ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरून गेलेला असाल, प्रिंट काढून त्याच्या गेलेला असाल. फॉर्म जर नसेल तर तुम्हाला तिथं ते फॉर्म दिले जातील, तुम्हाला भरायला वेळ जाईल, तुम्हाला भरायला तिथं सोय असेल, तुम्ही ते फॉर्म भरायचे आहेत. त्याच्यानंतर फीचं असेल की फी तुम्ही आणली आहे का, भरली आहे का, ऑनलाईन भरली असेल तर ऑनलाईनची रिसिप्ट, डी कढून आणला असेल तर डी, त्याच्यासोबत ते कॉलेज तुम्हाला रिसिप्ट देण्यासाठी रिसिप्टचा फॉर्म असेल किंवा चलान असेल, जी काही पद्धत असेल फी सबमिशनची ती तुम्हाला तिथं फॉलो करायची आहे. एकदा फीचा झालं की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला फीची रिसिप्ट ते लोक देतील आणि ऑनलाईन ॲडमिशन सिस्टीममध्ये ऑनलाईन एंट्री तुमच्या ॲडमिशनची करायला लागते त्यांना सिस्टीमवरती. तर त्यावेळेस ते लॉग इन करून तुमच्याकडनं डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित आहेत, सर्व काही तुम्ही जे क्लेम केले होते ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही त्यांना प्रोड्यूस केलेले आहेत, फी भरलेली आहे. ह्या 2 बेसिक गोष्टी कंप्लीट झाल्या की तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन करायला कॉलेजला प्रॉब्लेम नाही. कॉलेज ऑनलाईन ॲडमिशन करणार आणि ऑनलाईन ॲडमिशन लेटर तुम्हाला देणार, ज्याच्यावरती तुम्हाला कळेल की रिसिप्ट करून ॲक्नॉलेजमेंट असेल, तुमचं ॲडमिशन कन्फर्मेशन असेल, त्या ॲडमिशन लेटरवरती डॉक्युमेंटची लिस्ट असेल, कॉलेजचा शिक्का असेल, कॉलेज तिथं सही असेल आणि तुमचं ॲडमिशन प्रोसेस तिथं ऑनलाईन संपली झाली. आता पोस्ट ॲडमिशन प्रोसेस, काही ज्या प्रोसेस असतात त्या ॲडमिशन नंतरच्या, जसं की मग काही काही कॉलेजेस काय करतात की लगेच तुमचं त्यांची बऱ्याच कॉलेजेसची आता ऑनलाईन सिस्टीम असते, ऑनलाईन डेटाबेस ते सांभाळतात. तर मग अशा वेळेस काय होतं की ते तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायला लावतात. बाकी जी प्रोसेस जसं की आय कार्ड, काही काही लोक काही काही कॉलेजेस तुम्हाला लगेच आय कार्ड, लायब्ररी कार्ड प्रोड्यूस करतात, तुमचे फोटो हे करतात. काही जण तुम्हाला लगेच कॉलेज दाखवतील की काही जण तुम्ही मीटिंग घेतील की हे तुमचे फर्स्ट इयरचे टीचर्स आहेत, हे तुमचं डिपार्टमेंट आहे. जशी काही प्रोसेस असेल कॉलेजची ती प्रोसेस होईल. आणि काही जण जसं मी सांगितलं की तुम्हाला बरेचसे ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला समजून सांगितले जातील. आणि ऑनलाईन डेटा एंट्री, जसं की बरेच लोक ऑनलाईन डेटा एंट्री तुमच्याकडनं करून घेतील. तुम्हाला रोल नंबर प्रोव्हाइड केला जाईल की तुमचा हा रोल नंबर आहे, तुम्हाला तुकडी, बाकीच्या गोष्टी दिल्या जातील आणि इथं तुमची ॲडमिशन प्रोसेस जनरली कंप्लीट केली होईल. त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या इन्स्ट्रक्शनसाठी कॉलेज सांगेल की या तारखेला कॉलेज सुरू होते किंवा ऑनलाईन होते, ऑफलाईन होते. ऑनलाईन होणार असेल तर कोणता प्लॅटफॉर्म वापरायचा, कधी कधी टाईम टेबल तुम्हाला, तुमचा मेल ID, ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी कॉलेज परत जसं मी सांगितलं वेगवेगळे असतात त्याप्रमाणे त्या होऊन जातील. तिथं तुम्हाला फार अडचण येणार नाही. माझा सांगण्याचा हेतू हाच होता की ॲडमिशनला गेल्यानंतर ह्या स्टेपमध्ये जनरली ॲडमिशन प्रोसेस चालत असते. या स्टेप तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्या सोप्या जातील पुढे ॲडमिशनला. चला थोडासा आपण फोकस करूया की डॉक्युमेंट काय काय लागतील. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो काय काय डॉक्युमेंट. मी जनरली जेवढे होऊ शकेल तेवढे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट विसरले असतील तर कमेंट्समध्ये कळवा किंवा जाताना ते सोबत घेऊन जा. सगळेच डॉक्युमेंट येतात कव्हर करू, पण ढोबळ मानाने जी जास्त विद्यार्थ्यांना लागतात ती डॉक्युमेंट आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं की पहिलं की तुम्ही कॉलेज अलॉटमेंट लेटर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि बऱ्याच कॉलेजचाही हा फार मोठा हे असतो की कॉलेज ॲडमिशन लेटर आणि अलॉटमेंट लेटरमध्ये गोंधळ होतो. अलॉटमेंट लेटर म्हणजे जिथं तुम्हाला कळालं बेटरमेंट झाल्यानंतर किंवा कॉलेज मिळाल्यानंतर की हे कॉलेज मला अलॉट झालेलं आहे, त्या पेजची प्रिंट म्हणजे तुमचं अलॉटमेंट लेटर आहे. त्या पेजची प्रिंट काढून सोबत घेऊन जायची आहे. रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट फ्रॉम ई स्क्रुटिनी और तुमचं
फिजिकल स्क्रुटिनी. तुम्ही जे फिजिकल स्क्रुटिनीवाले जे FC सेंटरला FCला गेल्यानंतर जो शिक्का मारून तुम्हाला दिला ती, किंवा ज्यांनी ई स्क्रुटिनीद्वारे तुम्हाला जी ऑनलाईन जनरेट झाली तुमच्या लॉग इनमध्ये रिसिप्ट करून अॅक्नॉलेजमेंट फॉर्मची, ती तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. त्याच्यानंतर जसं जसं तुमची इलिजिबिलिटी असेल त्याच्याप्रमाणे 10वी 12वी ITIच्या मार्कशीट, सगळ्या मार्कशीट तुमच्याला घेऊन जायच्यासोबत. जनरली लास्ट मार्कशीट ते घेत असतात. तर तुम्हाला जर तुम्ही 12वी नंतरचे कोर्स करणार असाल तर SSC HSC मार्कशीट घेऊन जायची. तुम्ही जर 10वी नंतरचे करणार असाल तर SSC मार्कशीट घेऊन जायची. ITIवाले असाल तर तुम्ही बाकीच्या ज्या काही तुमच्या क्वालिफिकेशन असतील अगोदरच्या तर त्या तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. त्याच्यानंतर SSCवाले असतील तर SSC लिव्हिंग सर्टिफिकेट, HSCवाले असतील तर HSCचं म्हणजे जे तुमची लास्ट कोर्स तुम्ही केलेला आहे, लास्ट तुम्ही जे शिकलात त्या शाळेचं तुम्हाला ट्रान्सफर किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण LC किंवा TC म्हणतो, ते तुम्हाला सोबत घ्यायचं आहे. ज्यांना लागू आहे, ज्यांचं बोर्ड चेंज आहे त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट ही लागेल. त्याच्यानंतर पुढे बघूया, नॅशनॅलिटी आलं, डोमेसाईल आलं. ज्यांना लागू आहे त्यांनी नॅशनॅलिटी, ज्यांनी डोमेसाईल द्यायचे. ज्यांना लागू आहे, जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट द्यायचे. नॉन क्रिमिनल SC आणि ST कॅटेगरी सोडून बाकीच्या सर्व कॅटेगरीला म्हणजे SBC, OBC, NTVJ यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल, जे की 31 मार्च 2022पर्यंत व्हॅलिड असेल. त्याच्यानंतर एज्युकेशनल गॅप सर्टिफिकेट, ज्यांचा गॅप आहे त्यांना एज्युकेशनल गॅप सर्टिफिकेट द्यायला लागेल. EWSवाल्यांना EWS सर्टिफिकेट, TFWSवाल्यांना इन्कम सर्टिफिकेट, या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. जे PWD स्टुडंट आहेत त्यांना PWD सर्टिफिकेट लागेल. ऑर्फन कॅन्डिडेटला ऑर्फन सर्टिफिकेट लागेल. डिफेन्सवाल्यांना डिफेन्स सर्टिफिकेट लागेल. मायनॉरिटीवाल्यांना मायनॉरिटी प्रोफार्मा किंवा मायनॉरिटी सर्टिफिकेट लागेल. किंवा अजूनही तुम्ही ज्या सुविधेमध्ये ॲडमिशन घेणार असाल त्या सुविधांचे, जसं की MKB आले तर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवाल्यांना जे जे प्रोफार्मा असतील ते तुम्हाला त्यावेळेस ॲडमिशनच्या वेळेस सबमिट करायचे आहेत. मला वाटतं जे काही अजून थोडेसे म्हणजे जे कॉलेज परत वेगवेगळे असतात की डॉक्युमेंट, तेही आपण इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. जसं की अटेंडन्स अंडरटेकिंग झालं, फीज आणि बाकीचे अंडरटेकिंग असतात ते तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करते. ते काय तुम्हाला घेऊन जायची सोबत गरज नाही. कॉलेज तुम्हाला त्या बाबतीत मदत करते. ऑनलाईन अँटी रॅगिंग ॲफिडेविटही तुम्हाला करायला लागू शकतं, कॉलेज सांगतं. त्याच्या बाबतीत आपल्या हिंदी चॅनलवरती व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता. जर तुम्हाला कॉलेजने मागितलं ऑनलाईन अँटी रॅगिंग ॲफिडेविट तर तेही तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी, जर बोर्डाचा इलिजिबिलिटी फॉर्म असेल तर तोही कॉलेज तुम्हाला सांगेल. आणि जर काही एक्झाम लगेच असेल, बऱ्याच वेळेस काय होतं की एक्झाम फॉर्मही लगेच भरला जातो. तुमच्या बोर्ड किंवा तुमचं जे ऑटोनॉमस कॉलेज आहे त्यांच्या सिस्टीमनुसार ते ठरवलेलं असतं. तर त्यावेळेस तुम्हाला जर असेल तर कॉलेज तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल. आधार कार्डची कॉपी सोबत घेऊन जा. बऱ्याच वेळेस ती लागते. तुम्ही स्कॉलरशिप रिसिव्हवाले स्टुडंटला तर ती लागते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला की ॲडमिशन प्रोसेस कशी असते जनरली, त्यासाठी आपल्याला काय काय तयारी करायला पाहिजे, कोणकोणते डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायला पाहिजे. ह्याच्यातनं काही राहिलं असेल तर कमेंट्समध्ये कळवा, म्हणजे विद्यार्थ्यांना आपण ते सांगूया, जेणे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. जाता जाता मी एवढंच सांगेल, चॅनलला काही सबस्क्राईब करायची गरज नाही. तुमची ॲडमिशन सिस्टीम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सोबत राहा. नंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागा, हीच माझी इच्छा असेल. थँक्यू.